नमस्कार. आपण महाराष्ट्रात एसटीने प्रवास करता का? मग ही बातमी खास आपल्यासाठीच आहे. एसटी प्रवासातली ती सुट्ट्या पैशांची कटकट किंवा तो पास सांभाळण्याचा त्रास, आता हे सगळंच संपणार आहे. हो, कारण एक मोठा डिजिटल बदल होतोय, जो आपला प्रवास खूप सोपा आणि एकदम आधुनिक बनवणार आहे. चला तर मग या नवीन सिस्टमबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. बसमध्ये चढल्यावर कंडक्टरकडे देण्यासाठी सुट्टे पैसे शोधणं किंवा मग वेगवेगळ्या सवलतींचे पास सांभाळत ती धावपळ करणं, अरे बापरे, हे सगळं आपण कधी ना कधी अनुभवलंय, बरोबर ना? पण आता या त्रासातून आपली सुटका होणार आहे, कारण यावर एक खूपच स्मार्ट आणि आधुनिक उपाय आलेला आहे. आणि तो उपाय म्हणजे हे नवीन NCMC स्मार्ट कार्ड. जरा विचार करा, आपलं तिकीट आणि सगळ्या प्रकारच्या सवलती, सगळं काही फक्त एकाच कार्डमध्ये. म्हणजे आता रोख पैसे बाळगण्याची किंवा ते वेगवेगळे पास सांभाळण्याची अजिबात गरज नाही. फक्त हे एक कार्ड आपला प्रवास कितीतरी सोपा करणार आहे. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. हे NCMC स्मार्ट कार्ड म्हणजे नेमकं काय आहे, हे कार्ड कुणाला घेणं गरजेचं आहे, ते मिळवायचं कसं, आणि हो, त्यासाठी खर्च किती येईल, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. हे NCMC स्मार्ट कार्ड म्हणजे नक्की काय आहे आणि एसटी प्रवासात ह्यामुळे नेमका काय बदल होणार आहे? तर बघा, NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. आता हे नाव जरा मोठं वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे अगदी आपल्या मोबाईल रिचार्जसारखं एक प्रीपेड कार्ड आहे. याचा मुख्य उद्देश काय, तर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करायचे आणि आपल्या सगळ्या सवलती एकाच ठिकाणी आणायच्या, म्हणजे तिकीट काढणं एकदम सोपं होऊन जाईल. आणि हा बदल फक्त टेक्नॉलॉजीपुरता मर्यादित नाहीये. जसं की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय, यामागचं खरं उद्देश आहे प्रवाशांचा विश्वास आणखी घट्ट करणं आणि सगळी सिस्टम एकदम पारदर्शक बनवणं. यामुळे काय होईल, तर सवलती थेट योग्य व्यक्तीपर्यंत पोचतील आणि सगळा व्यवहार अधिक सुरक्षित होईल. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे नवीन कार्ड नक्की कोणाला आवश्यक आहे? तर हे नीट लक्षात घ्या. जे प्रवासी वेगवेगळ्या सरकारी सवलतींचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी हे स्मार्ट कार्ड आता अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असणार आहे. बरं, मग कोणत्या गटासाठी कोणती कागदपत्रं लागतील ते बघूया. बहुतेक प्रवाशांसाठी म्हणजे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त आधार कार्ड पुरणार आहे. पण जे दिव्यांग प्रवासी आहेत त्यांना आधार कार्ड सोबतच त्यांचं UDID कार्ड म्हणजेच दिव्यांगत्वाचं ओळखपत्र हे सुद्धा गरजेचं आहे. आता विद्यार्थ्यांसाठी एक जरा वेगळा नियम आहे. त्यांना अर्ज फक्त बस डेपोमध्येच करता येईल आणि त्यासाठी त्यांना लागेल त्यांचा सरळ नंबर, जो त्यांना शाळेतून मिळतो. बाकी ज्यांना सवलत नाही त्यांच्यासाठी प्रक्रिया तर अगदीच सोपी आहे, फक्त मोबाईल OTP लागेल. चला आता बघूया की हे कार्ड मिळवायचं कसं. आणि काळजी करू नका, ही प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी ठेवलेली आहे. कार्ड मिळवणं अगदी सोपं आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी आपल्या जवळच्या ST बस डेपोमध्ये किंवा 30,000पेक्षा जास्त जे अधिकृत एजंट आहेत त्यांच्यापैकी कुणाकडेही जा. दुसरी स्टेप, आपली आवश्यक कागदपत्र तिथे द्या. तिसरी स्टेप, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. आणि बस, चौथी स्टेप म्हणजे आपलं नवीन NCMC स्मार्ट कार्ड हातात घ्या. विशेषतः ग्रामीण भागात तर 30,000हून अधिक एजंट असल्यामुळे ही प्रक्रिया खूपच सोयीची ठरणार आहे. ठीक आहे, कार्ड कसं मिळवायचं ते तर कळालं. आता बघूया या कार्डसाठी खर्च किती येतो आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत. तर एकदम नवीन कार्ड घ्यायचं असेल तर त्यासाठी खर्च आहे फक्त ₹199. आणि हो, यामध्ये GST सुद्धा आलेला आहे. आणि ऐका, जर आपल्याकडे जुनं स्मार्ट कार्ड असेल आणि ते आपण परत केलं तर हे नवीन कार्ड फक्त ₹150 मिळेल. म्हणजे त्यावरही आपल्याला एक प्रकारे सवलत मिळतेय. हे कार्ड आहे ना, एका डिजिटल वॉलेटसारखं काम करतं. म्हणजे काय, तर आपण यात पैसे भरू शकतो. कमीत कमी ₹100 टाकता येतात आणि त्यानंतर ₹50च्या पटीत कितीही रिचार्ज करता येतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे रिचार्ज करायला भरपूर पर्याय आहेत. ATMमधून करा, मोबाईल ॲपवरून करा, एजंटकडे जाऊन करा किंवा मग थेट बस डेपोत, कुठेही सहज रिचार्ज करता येईल. तर मग ह्या सगळ्याचा आपल्या प्रवासावर काय परिणाम होणार आहे? डिजिटल झाल्यामुळे नक्की काय फायदे मिळणार आहेत? चला तेच आता बघूया. या संपूर्ण बदलाचं सार खरं तर एकाच वाक्यात आहे. एक कार्ड, रोख नाही आणि प्रवास एकदम अखंड. सुट्ट्या पैशांची चिंता, कागदी तिकीटं सांभाळणं हे सगळं आता विसरून जा.
आपला प्रवास आता खऱ्या अर्थाने डिजिटल आणि पूर्णपणे टेन्शन फ्री होणार आहे. थोडक्यात काय तर हे NCMC स्मार्ट कार्ड एसटी प्रवासाला एका नव्या डिजिटल युगात घेऊन जात आहे. असा प्रवास जो जास्त सोपा, जास्त सुरक्षित आणि जास्त पारदर्शक असेल. जर आपल्याला अशीच माहिती देणारे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.